पहिलं षटक हाताळतो. टाळ्यांचा गजर असू द्या प्रेक्षक हो. सामना सुरू होतोय. सामना क्रमांक 5 दुसऱ्या फेरीतील पहिला सामना निमित्त आहे डीएसवी चॅम्पियनशिप 2025. पहिला चेंडू ओव्हर पिच होता, त्याला ड्राईव्ह केलं होतं. थोडंसं आडव्या बॅटचा स्टान्स होता. कॅप्टन महेंद्र जाधव यांचा चेंडू ट्रॅव्हल झाला मिड विकेटकडे. त्या दरम्यान अगदी सहजतेने कव्हरिंग करून फेकी केली आणि त्या दरम्यान एक धाव सुद्धा इथे प्राप्त केली. कॅप्टनने सुरुवात केलेली आपल्या धावसंख्येची. कॅप्टन महेंद्र जाधव दमार धावसंख्या 1 वर पाहतो आपण. थोडंसं गाड्यांचं मिरर रिफ्लेक्ट होतंय, जरा काळजी घ्या. आपण गाड्या पार्क करत असताना आपल्या गाड्यांचे आरशे मिरर डाऊन साईडला जरा आपण टर्न करून ठेवा, जेणेकरून प्रकाश रिफ्लेक्ट होणार नाहीये, परावर्तित होणार नाही आणि त्यामुळे काय होतं की बॅटरला चेंडू नीटचा साईट होत नाही. याची पण काळजी घेणं फार गरजेचं असतं. हेल्मेट जी आहे ती स्कूटी जी आहे ती तिचे काहीतरी लाईट परावर्तित होते. तर पुन्हा एकदा आमच्याशी जोडले गेले स्कोरर आमचे चांगली स्कोरिंग करतायत. सुनीलजी दळवी, तसेच श्री इव्हेंटचे चेतन मडवी, कॅमेरामॅन प्रणय दुर्वेश आणि डीजे मास्टर फ्रॉम निंबोली मिस्टर प्रणव. ओ बैट कड़ा कॉट बिहाइंड लाउड ऑफिस शॉट डिसमिसल. बड़ी मछली जाल में अगदी 100 हत्तींचं फळ असलेला हरेश बाद. फक्त सोबतीला नीलम कोठारी नाहीये. खुदगतचं सुंदर गाणं, काय त्या गाण्याने पूर्णपणे सर्वांना थिरकवलं होतं आणि ते नाचवलं गोलंदाज युवराजने. ते म्हणजे हरेश नावाचा तगडा बॅट्समन बाद झाला आणि आता नवीन फलंदाज चॉकलेट बॉय ऑफ कुकसे मिस्टर महेंद्र पाटील ऑन स्ट्राईक. ओ इनसाइड आउट, चेंडूला लॉफ्ट केले. फ्लॅशी लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह फ्रॉम द बॅट ऑफ महेंद्र पाटील. ठोकलाय चौकार. थँक्यू. मस्त चेंडू, जसं मेरिट होता चेंडूचा ऑफस्टिकच्या बाहेर टप्पा पडल्यानंतर हाफ वॉली घेतलं आणि चांगला इनसाइड आउटच्या स्टाईलने फ्लॅशी लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह लगावला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. महेंद्र पाटीलने आगाज केला आल्या की मी ह्या सामन्यामध्ये खेळणं आवश्यक आहे, मी खेळून दाखवणार. धावसंख्या 5. हो, यावेळेला बचावात्मक चेंडूचा प्रयत्न, चेंडू डाव्या दिशेला सोडून जाणारा खूपच खराब फुलर लेनचा वापर आणि पंचांनी सांगितलं. पंच कृष्णा केणे आणि स्क्वेलेक पंच राम जाधव फ्रॉम वासुंद्री निंबोलीचे कृष्णा केणे. चांगली पंचगिरी सकाळपासून जे करतायत, नॉनस्टॉप पंचगिरी. आणि थोडंसं आयोजकांनी सुद्धा इथे थोडंसं रिलीफ दिलंय. इथे वाईटच्या माध्यमातून एक धाव जोडली गेली आहे. यावेळेला चेंडूला ओव्हर पिच केलं महेंद्र पाटील आणि वाईट यॉर्करचा प्रयत्न होता गोलंदाज युवराजचा. चौकारा पाठोपाठ 2 सिंगल आला, एक वाईटच्या रूपामध्ये एक बॅटच्या रूपामध्ये. धावसंख्या 7 वर आहे टीम डीएसजी डॅशिंगची, ज्या संघाने या टुर्नामेंटची विजयी सलामी दिली होती. या ग्राउंडवरती जो सकाळचा पहिला सामना रंगला, त्या सामन्यामध्ये प्रथमतः बॅटिंग करताना 56 धावा केल्या. यावेळेला कॅप्टन उचलण्याचा प्रयत्न करता चेंडूला अक्षरशः खेचून मारलं होतं, परंतु तिथे मिस फिल्डिंग पाहतो आपण. फॉरवर्ड स्ट्राईकचा फिल्डर वेगाने येतो, तितकाच वेगाने महेंद्र पाटील नॉन स्ट्राईक एंडला पोहोचले सुद्धा. जोखीम घेतलं, त्या जोखीमचा फायदा सुद्धा त्यांना मिळाला. स्ट्राईक आपल्याकडे ठेवली कॅप्टन महेंद्र जाधवने. धावसंख्या 2 पुढे सरकत असताना 9 वरती पोहोचलेली आहे एका गडाच्या मोबदल्यामध्ये टीम डीएसवी डॅशिंग संघाची. डीएसवी डॅशिंग विरुद्ध डीएसवी इंडियन असा सामना इथे रंगतोय. 4 षटकांचाच मुकाबला आहे. तब्बल 7 सामने होणार आहेत.
अजून हा सामना धरून 3 सामने आपल्याला होणं बाकी आहे. ओ यावेळेला बॅकफुट पंच, शॉर्ट कव्हर तिथे थोडंसं मिसफिल्डिंग बघा, चेंडू निसटतोय, चेंडू मिळत नाहीयेत. कदाचित बिर्याणीचा तेल हाताला अजून कायम आहे असं वाटतंय ना, चेंडू निसटतोय. अगदी स्वादिष्ट जेवण आणलं होतं आयोजकांनी, मस्त पद्धतीने दुपारचं जेवण सर्वांना दिलं. व्हेज नॉनव्हेजची पर्वणी प्राप्त झाली, सर्वांनी त्या जेवणाचा आस्वाद घेतला. अन्न हे पूर्ण ब्रह्म आणि त्या अनुषंगानेच आपण त्या जेवणाचा स्वीकार केला. धावसंख्या इथे सिंगलने पुढे 10 वरती पोहोचलेली आहे आणि ते पहिलं षटक इथे समाप्त नाही झालं, आता जस्ट झालं. सिंगल, विकेट, चौकार, वाईड, सिंगल, डबल, सिंगल, म्हणजे 7 चेंडू पडले ज्यामध्ये एक वाईड होता आणि धावसंख्या बरोबर राऊंड फिगर 10 वर, 10 ऑन द बोर्ड. युवराजने मस्त गडी बाद केला सर, सॉलिड अगदी. तो मस्त चेंडू टर्न झाला होता, स्विंगिंग होता, त्या चेंडूला थोडासा छेडण्याचा प्रयत्न केला बॅट्समन हरेशने आणि कॉट बिहाइंडच्या रूपामध्ये हरेश बाद झाला. नवीन गोलंदाज दीपेश दुसऱ्या षटकासाठी सज्ज झालाय. समोर बॅट्समन कॅप्टन सुद्धा स्कीपर महेंद्र जाधव. धावसंख्या 10 वरती आहे पहिल्या षटकाची समाप्ती झाल्यानंतर. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, एक फॉरवर्ड स्क्वेअर लेग डीप मध्ये बघा आणि मिड विकेट सुद्धा आहे. ऑन साईडला अगदी स्ट्रॉंग सीमारेषा सांभाळतायत. हो यावेळेला सुद्धा ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न होता, पंचांनी नोचा इशारा केलेला आहे, तिथे नो सिग्नल दिला आहे. कदाचित फिल्डिंगच्या नुसार नो असेल, मे बी स्क्वेअर लेग पंच सांगतायत आणि पंचांनी नो दर्शवलाय सुद्धा तिथे. स्क्वेअर ऑफ द विकेट फिल्डिंग मध्ये तिथे उणीव जाणवली पंचांना आणि त्या कारणाने त्या नियमाच्या आधारे ते नो घोषित केलाय. पुढचा चेंडू फ्रीट असेल, धावसंख्या 2 ने वाढवली जाईल. ही धावसंख्या झाली 12, 12 ऑन द बोर्ड. फिल्डिंगचा मी उल्लेख करतानाच बोललो होतो की फिल्डिंग जास्त ऑन साईडला लगावली गेलेली आहे, मे बी ते पंचांनी पाहिलं असेल. आणि शॉर्ट कव्हर बघा, आता एक आहे 30 सर्कलमध्ये शॉर्ट मिड विकेट, एक फ्लाइंग स्लीप आहे शॉर्ट थर्ड मॅन किंवा एक त्याला गल्ली म्हणू शकतो बॅकवर्ड पॉईंट आणि थर्ड मॅनच्या मधोमध, आणि एक शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर एक पंचाच्या उजव्या बाजूला. अशी इथे आता फिल्डिंगची रणनीती वापरलेली आहे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज दीपेश. हो यावेळेला हा फॉली घेतला आणि आडव्या बॅटनी फक्त चेंडूला टर्न केलं होतं. पुन्हा एकदा फॉरवर्ड स्क्वेअरच्या दिशेने चेंडू वेगाने जातोय, तितकाच वेग तिथे धारण करतात महेंद्र पाटील, धावतात पळतायत, अंडर फेकी झाली आणि तिथे पंच त्या ठिकाणी नॉट आउट घोषित करत असताना महेंद्र पाटील बचावले. त्या ठिकाणी अगदी बॅट ग्राउंडेड लवकरच केली, त्या कारणाने बचावले. थोडा जरी सेकंड, फ्रॅक्शन ऑफ सेकंड जरी उशीर झाला असता तर मे बी ती विकेट धोक्यात होती, परंतु तो धोका पत्करला, हे महत्वाचं आहे. धावसंख्या 2 पुढे सरकत असताना 14 वर जाऊन पोहोचलेली आहे टीम DSV डॅशिंग संघाची. एका गडाच्या मोबदल्यामध्ये हरेश 0 वरती बाद झाला. अगदी या सामन्याचा तो डायमंड डकचा शिकार झाला. पहिला चेंडू ती युवराजने अगदी स्विंगिंग टर्न चेंडू केला होता आणि बॅटला स्पर्श करून चेंडू ट्रिम होऊन विकेट किपरकडे गेला होता. अगदी मोठा गडी गारद केला, पण तो आता ही पार्टनरशिप सुद्धा चांगली होऊ लागते, होऊ पाहत आहे. ओ चेंज ऑफ पेस, फ्लाईट दिली, हळवार गतीने टाकलेला सोडलेला चेंडू पंच त्या ठिकाणी पाहतायत आणि बॅट्समन सुद्धा पाहतात की हा अचंबित करणारा चेंडू होता. मस्त तिथे पेसचं परिवर्तन केलं गोलंदाज दीपेशने. पहिला नो टाकला होता, त्यानंतर डबल, सिंगल आणि त्यानंतर डबल आणि डॉट, सिंगल नाहीये, डबल आली फक्त. यावेळेला उडवलाय महेंद्र पाटीलनी, चेंडू उंच जातोय, चेंडूच्या खाली फिल्डर पोहोचला आणि झेल आपल्या सुरक्षित हातात सामावून घेत असताना महेंद्र पाटील नावाचा हा गडी बाद होतोय. धक्का क्रमांक 2 लागत असताना DSV डॅशिंग संघाला. बघा तिथे सेलिब्रेशन बघा. पाटील यांची चांगलं जजमेंट केलं, चांगला झेल घ्यायचा स्टान्स होता त्या फिल्डरचा. आणि दुसरा तिथे धक्का प्राप्त केल्यानंतर विकेटची पर्वणी तिथे प्राप्त झाली आणि
एक जल्लोष साजरा झाला. धावसंख्या इथे 14 असताना तो दुसरा गडी बाद झाला होता. पहिल्या षटकामध्ये पाहिला पण तर 10 धावा आल्या होत्या, ज्यामध्ये हरेश नावाचा एक खंदा फलंदाज बाद झाला होता. तो या ठिकाणी तुम्ही जास्त वेळ प्लीज घेऊ नका, इतका वेळ जमा होऊ नका प्लीज. अजून या षटकामध्ये 3 चेंडू शिल्लक आहेत. इथे काहीतरी खेळपट्टी होती, चर्चा सत्र सुरू आहे. धावसंख्या 14. पहिल्या षटकात 10 होत्या, या षटकामध्ये एक डबल आणि एक 1+9 अशा 2 धावा त्या आल्या होत्या. कॅप्टन कृष्णा सावंतने झेल टिपला तो. वा, बघा त्यांची कॅप सुद्धा प्रोफेशनल आहे, बॉडी स्टील आहे, एकदम स्टील बॉडी आणि ॲग्रेशन त्यांचं खूप असतं. नवीन बॅट्समन मैदानामध्ये. इन ॲट 4 2 गडी बाद झालेत. तर महेंद्र जाधवच्या सोबतीला नवीन बॅट्समन आलेत. ओ, या वेळेला सुद्धा हा आगळा वेगळा काय विकेट प्राप्त केलाय बघा. हा चेंडू तरी काय होता आणि फटका सुद्धा काय होता. एक झापूक झुपूक विकेटची प्राप्ती केली असं म्हणू शकतो आपण. अगदी अनऑर्थोडॉक्स विकेट. अपेक्षा नव्हती बॅटरची की मला फटका मारायचा आहे. अगदी चेंडू बॅटला संपर्क करून गेला, उडाला. अगदी इच्छा नसताना सुद्धा तिथे विकेटचं पतन झालं आणि पाहिलं आपण की अगदी जड अंतकडाने जातोय डगआउटमध्ये फलंदाज बाद. आणि विकेट क्रमांक 3 इथे पडली आहे टीम DSV डॅशिंग संघाची. हो, तसा चेंडू सुद्धा टाकला होता. हा इन स्विंग झाला, लाऊड अपील केली जाते, पंचांकडे दबाव टाकला जाते. चेंडू टप्पा पडला ऑफस्टिकच्या बाहेर आणि अगदी आत वळला होता, ऑफस्टिकच्या वरूनच गेला. थोडासा अक्षरशः पाहिला पण टर्न झाला की काय, परंतु ती पंचांनी बॅटची कडा घोषित नाही केली तर चेंडू टर्न झाला असं आपल्याला त्यांनी दर्शवलं. डॉट चेंडू निघाला परंतु जबरदस्त दबाव टाकलाय. बॉलर दीपेशने अफलातून बॉलिंग करतोय. पहिल्या षटकामध्ये 10 धावा, एक गडी बाद झाल्यानंतर दुसऱ्या षटकात सुद्धा धावा पुढे वेगाने जात नाहीयेत. हो, फक्त बॅटचं पेस ओपन केलं आणि दिशा दिली बॅकवर्ड पॉइंटला वेगाने. गलीचा फिल्डर होते डीप मध्ये जात असताना 2 धावा सहजतेने अगदी पूर्ण केल्या. दोन्ही बॅट्समनची चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहिली आपण. आणि अशा प्रकारे इथे 2 षटकाची समाप्ती झालेली आहे. धावसंख्या 2 षटकांमध्ये पोहोचली आहे ती बरोबर 16 वरती. म्हणजे ह्या षटकामध्ये 8 धावा आल्या आणि 2 गडी बाद केले गोलंदाज दीपेशने. धावांती रोख लगावण्यामध्ये पूर्णपणे सफल ठरले दीपेश. चांगलं कमबॅक केलं. कृष्णा सावंत अँड कंपनी, DVS स्पोर्ट्स इंडियन्स यांनी DVS टायटन्स मला वाटतं आजच्या ह्या स्पर्धेमध्ये बाद झाले. DSV टायटन बाद झाले, स्पर्धेतून बाहेर गेले, फेकलं गेले. तब्बल 8 संघ इथे आपण पाहिले होते. रॉयल चॅलेंजर्स सुद्धा बाहेर गेले, सुपर किंग्स बाहेर गेलं. DSV टायटन बाहेर गेलं, परंतु जिवंत ठेवलंय ही टुर्नामेंट म्हणजे टायगर तसेच डॅसिंग, वॉरियर्स अँड टायगर्स.
ऑफ्टिकच्या बाहेर वाईड यॉर्कर सक्सेसफुली हाताळलाय. मस्त पद्धतीने स्लोअर वन होता. बदलाला ते फार कमी पाहायला मिळालं. कॅप्टन महेंद्र जाधवचं गोलंदाज त्या ठिकाणी संदेश आहे. संदेशने आधीच्या सामन्यात सुद्धा चांगली बॉलिंग केली होती. युवराजने सुद्धा चांगला पायंडा रचला होता आणि त्याच युवराजने आजच्या दिवसामध्ये पहिला गडी बाद केला ह्या मॅच मध्ये. वाईटचा इशारा आता पंचांचा. हरेशला जसं बाद केलं पूर्णपणे धावांमध्ये रोख लगावण्यामध्ये सफलता प्राप्त झाली आहे. जणू काय हरेशच्याच अवतीभोवती हा संघ फिरतोय की काय. पण त्यांनी तशी कलात्मक फटकेबाजी सुद्धा केली होती. तब्बल 46 धावा केल्या होत्या. वाईटच्या रूपामध्ये एक धाव जोडली जाते. धावसंख्या 17 वर डीएसपी डॅशिंगची. पुढे सरकले पावलांचा प्रॉपरली वापर. बेमिसाल टायमिंग आणि चेंडूने केला हवाई सफर. ठोकला षटकार कॅप्टन महेंद्र जाधवने. विश्वास घे भरारी झोकात कळू देत्या बेड्या आकाशाला. अरे कॅप्टन खरी तेरी अवकात. षटकार ठोकला कॅप्टनने. महेंद्र जाधव याने धावसंख्या 6 ने पुढे वेगाने सरकत असताना पोहोचलेली आहे. 23 वर टीम डीएसपी डॅशिंग संघाची. डॅशिंग बॅटिंग करावी लागेल जशी हरेशने केली होते. एक जल्लोषपूर्ण इथे वातावरण निर्मिती केली. या षटकार येणं अपेक्षित होतं. हवा सुद्धा वेगाने वाहू लागले. क्रिकेटचा वारा वाहू लागला आणि बॅटची कट बॅट वेगळा रोल केली होती. नशिबाचा चौकार मिळतोय. चेंडू गेला गेला दी थर्डमॅन कडे जात असताना बॅटची कडा चेंडू कडे 4 रन. ऐसे नहीं तो आपके फटके आ जाने से दिल बहल गया. 2 फटके चांगले आले कॅप्टनच्या बॅट मधून. एक षटकार एक चौकार. 2 लागोपाठच्या चेंडूवरती 10 धावा वसूल केल्या. धावसंख्या 27 वर 27 डीबीएस डॅशिंग संघाची. यावेळेला पायात टाकलेला चेंडू आणि विकेट किपर वेगाने आले तिथे. एसटीने धडक सुद्धा दिली. एसटी उडवल्या आणि तिथे फलंदाज बाद होतोय. स्टंपिंग रनआउट म्हणू शकतो आपण. बॅट्समन बाद. स्कीपर बॅक टू द पॅव्हलियन. पाटील एज 38. महेंद्र जाधव बाद झाले. एज 44. महेंद्र पाटील सुद्धा बाद झाले आणि आतून मैदानामध्ये आहे. नॉस्टा केंडला सुद्धा आहे बॅट्समन. प्रदीप सुद्धा आहेत. रुपेश आहेत. रुपेश आणि राहुलची जोडी आता. ती टी शर्टची साईज आहे. आम्ही ते वय म्हणून वाचत होतो. वाईटचा इशारा पंचांचा. धावसंख्या इथे 28 वर 28. कपड्यांची साईज आणि फटक्यांची साईज सुद्धा इथे पाहायला मिळाली आज. षटक क्रमांक 3 सुरू आहे इथे. हा चांगला चेंडू हाताळला आणि षटक 3 समाप्त सुद्धा इथे होण्याच्या मार्गावरती आहे. अजून संपलं नाहीये कारण एक वाईट पडलाय आणि आता एक सुद्धा एक वाईट पडला. 2 वाईटच्या रूपामध्ये धावसंख्या 28 आहे 28. या षटकामध्ये 1 2 3 4 लिगल चेंडू पडलेत की 5 आहेत. 5 लास्ट टू गो आय थिंक सो. लास्ट डिलिव्हरी ऑफ द थर्ड ओव्हर. तिसरं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या 28. गोलंदाज संदेश. हो हा लोअर फुल टॉसला आडव्या बॅटनी ड्राईव्ह केले. लॉंग ऑफला वाईडिसला थोडस फमलिंग झालं आणि त्या दरम्यान चान्स मिळाला. ओ बाय गॉड काय नेम आहे. काय नेम आहे फिल्डरचं. फिल्डर त्या ठिकाणी दीपेश. जणू काय दीपेशने लहानपणापासून गोट्यांचा खेळ चांगला खेळलाय. मस्त नेम. फलंदाज बाद.
वा, खूप छान डीजे, मस्त गाणं पेश केलं. कारण हे सर्व एकमेकाचे मित्रच आहेत. एकमेकाची साथ ते आयुष्यभर सोडणार नाहीयेत. नवीन बॅट्समन मैदानामध्ये आलाय. विकेटचं पतन झाल्यानंतर धावसंख्या पहिली आपण 3 षटकाची समाप्ती झाली 29 वर. नवीन बॅट्समन मैदानामध्ये आलाय मिस्टर अश्विन आलाय, अश्विन शेलार. अश्विन शेलार आलाय नवीन बॅट्समन. छोडेंगे ना हम तेरा साथ वो साथी मरते दम तक. म्हणजे हे एकमेकाचे साथी आहेत, साथी आहेत, सगळे सोबती आहेत. सर्वांनी सोबत राहून डीएसव्ही ला फार पुढे नेलं हे सुद्धा आपण बोलणं गरजेचं आहे. डीएसव्ही जबरदस्त अगदी उंच भरारी घेते ही कंपनी. लॉजिस्टिक्स हबमध्ये अग्रमानात की कंपनी म्हणून नाव आहे. त्या नावाची स्पर्धा डीएसव्ही चॅम्पियनशिप पाहतो आपण. चिरला टर्न करायचा प्रयत्न होता, लेग स्लिपने तिथे थोडंसं मिसफिल्डिंग केलं आणि त्या कारणास्तव अगदी सहजतेने एक धाव सुद्धा ते पूर्ण केली. धावसंख्या इथे पूर्ण झाली 30 ऑन द बोर्ड. टीम डीएसव्ही डॅशिंग संघाची. डीएसव्ही या स्पर्धेसाठी आम्हाला अनेक स्पॉन्सर सुद्धा लाभले. त्या सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. असोसिएटेड पार्टनर्स म्हणून ते आपल्या डीएसव्हीच्या सोबत आहेत. त्यातील काही मान्यवर सुद्धा आपल्या सोबत आहेत. यावेळेला लॉफ्ट केला फुलटॉसला सरळ आणि चेंडू जाते मान्यवरांच्या दिशेने. एका टप्प्याने त्यांचा आभार व्यक्त करण्यासाठी हा चौकार. थँक्यू. छान गाणे पेश करतो डीजे दुपारच्या सत्रामध्ये. कोणाला झोपच येणार नाही. आता धावसंख्या 34 आहे आणि इथे फटके पण चांगले येऊ लागलेत. झोप उडवण्याची गरज आहे फिल्डिंग करण्या संघाची. बघा किती अगदी बॅलन्स ठेवून तिथे कव्हर केला आणि नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज पुढे गेला होता घर सोडून. त्याला इथे विकेट द्यावी लागेल. रनाच्या रूपामध्ये धक्का बसतोय टीम डॅशिंग संघाला. डीएसव्ही डॅशिंग. मेलेडियस व्हॉइस ऑफ किशोर कुमार ज्याने मराठी गाणं गायलं होतं अजरामर झालं. गम्मत जम्मत मधलं गाणं अशोक सराफ आणि सोबतीला अनुराधा पौडवालचा आवाज. यावेळेला लोअर फुलटॉस पाहतो आपण. बॅटचा थोडासा आवाज आला त्या ठिकाणी, टक साऊंड आला पण तो तितका फटक्यामध्ये ताकद नव्हती. अंडरआर्म फेकी करतोय फिल्डर त्या ठिकाणी. अगदी फिल्डिंग करणारा संघ सुद्धा रिलॅक्स मूडमध्ये. त्याचं कारण की धावा फार कमी रोखलेल्या आहेत, धावा फार कमी दिसत आहेत. ज्या संघाने आजच्या दिवसातील पहिल्या सामन्यामध्ये 56 धावा ठोकल्या त्या तो संघ 36 वरती पोहोचलाय. 36 ऑन द बोर्ड. गोलंदाज पुण्यात योगेश. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट. वा, कव्हर बॉलच्या डोकरून चेंडू जातोय डीप कोरचा फिल्डर तिथे पोहोचेपर्यंत 2 धाव पूर्ण होण्याच्या मार्गावरती. येस, दॅट्स इट. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावनी धावसंख्या 38. 1 शॉटचा इशारा. पंचांनी पाहिलं की 1 धाव तिथे कमी तुम्ही अर्जित करा. धावसंख्या 37 असेल, 37 असेल का तिथे बॅट निश्चित ग्राउंडेड केली नव्हती असं दर्शवतात. बघा बॅट्समन सुद्धा धावून आले पण तू पंचांनी सांगितलं की तुम्ही तिथे लाईन क्रॉस केली नव्हती. त्या लाईनला तुमचा बॅट क्रॉस झाली पाहिजे असं त्यांनी दर्शवलं आणि तिथे 1 धाव कमी इथे घेतली जाईल. धावसंख्या 37 वर. 37. चेंडू पडलेत ह्या षटकातील 5. शेवटचा चेंडू या इनिंगचा. लास्ट टू गो फॉर दिस इनिंग. हो, त्याला स्वीप करायचा प्रयत्न. चेंडू डाव्या स्टीला सोडून जातोय. वाईटचा इशारा कृष्णा केडे सरांचा. आता धावसंख्या बरोबर 38 वर. 38. फ्लाईट देतात गोलंदाज योगेश. लेग ब्रेकरचा प्रयत्न होता शेनवार स्टाईलनी पण चेंडू तसा टर्न झाला नाहीये, सरळ गेला निघून. हो, यावेळेला हो चेंडू अगदी जवळून छातीच्या जवळून चेंडूला कट केलाय. अगदी अजून स्टाईलचा फटका होता आणि वेगाने तिथे धावतायत, पळतायत. भाग मिल्का भाग तो नाही, तिथे नाही पोहोचले. 1 धाव कंप्लीट. 1 धाव तिथे मिळणार फक्त. गडी सुद्धा बाद झाला आणि षटक सुद्धा समाप्त झाली. 4ही धावसंख्या उभी केलेली आहे ती बरोबर 39. 40 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी ठेवलंय कृष्णा सावंत अँड कंपनीकडे. जो संघ आहे डीव्हीएस इंडियन्स त्यांच्यासमोर जिंकण्यासाठी 24 चेंडूंमध्ये 40 धावांची गरज. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये रिक्वायर रेट असणार आहे तो 10.00. यानंतर पुढचा सामना असेल तो दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना डीएसव्ही वॉरियर विरुद्ध डीएसव्ही टायगर्स. टायगरच्या कॅप्टन टॉस जिंकलाय, फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. आपण आपले सर्व खेळाडूंना तयार ठेवा, एकदम सज्ज राहा. जाऊया आपण डीजे मास्टरकडे. सामना सुरू होण्याच्या आधी आपण त्याला संधी देऊया.
आखाती देशांपर्यंत पोहोचलेला आहे. पोहोचवत आहेत आमचे चेतन मडवी अँड टीम, प्रणय कॅमेरामॅन, दुर्वेश कॅमेरामॅन, डीजे प्रणव फ्रॉम भिनार निंबोली. तब्बल 150 देशांपेक्षा जास्त देशांमध्ये ही स्पर्धा पाहिली जात आहे आणि कधी पण पाहू शकता. आयुष्यभराची साठवण आठवण रेकॉर्डिंग होणारी स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून. टेनिस क्रिकेट सुद्धा आपलं गल्लीतून दिल्लीतून अगदी बाहेर पोहोचलेलं आहे. त्याचं कारण म्हणजे लाईव्ह प्रक्षेपण केलं जात आहे. सलामीचे फलंदाज नवनाथ आणि रुपेश येत आहेत मैदानामध्ये. दीपेश आणि नवनाथ वाटतं कुठे आजूबाजूच्या गावातील आहे अशी माहिती मिळाली आहे. याच गावातले नवनाथ, जसे विनोदजी सुद्धा विनोदजी वखारे सुद्धा इथलेच आहेत आणि नवनाथ सुद्धा वखारे. क्या बात आहे, मस्त. कारण माझी सुरुवातच या परिसरात झाली होती, कॉमेंट्रीची सुरुवात. जेव्हा मला संदेश वखराने अनेक इथे मला संधी दिली, आता गिरीश पाटीलने संधी दिली होती गोरसेच्या मैदानामध्ये, भिनाच्या मैदानामध्ये. जेव्हा माझी सुरुवात होती, सुरुवातीचा काही काळ तो 18, 19, 17च्या आसपास, आणि पाहता पाहता 90 वर्ष आलं या क्षेत्रामध्ये. बरं वाटतंय. चांगली माणसं, आपल्यासारखी माणसं आज मला भेटायला मिळाली, माझ्या भेटीला लाभली. हे माझं भाग्य की एखादं वेअर हाऊसिंग क्लबसुद्धा, प्रायव्हेट कंपनीसुद्धा अगदी मोठी स्पर्धा इथे ठेवू शकते आणि त्या स्पर्धेमध्ये सुद्धा अशी मजा येऊ शकते. चांगलं वाटलं. लीगच्या फॉर्मॅटची स्पर्धा पाहतोय, 8 संघाची स्पर्धा. पुढच्या वर्षी काहीतरी 12 किंवा 16 संघ असतील. तर चला जाऊया मैदानामध्ये. 40चं लक्ष घेऊन सलामीची जोडी दीपेश आणि नवनाथची जोडी. गोलंदाजी मार्क होते मिस्टर दीपक. पहिला चेंडू घेऊन, वा, अगदी फास्टर होता हा दीपकचा, वेगवान मारा. अचूक बॉलर वाटतोय दीपक. काय त्याचा रनवे, सुंदर स्टान्स, अगदी वेगाने जातोय. आणि पहिला चेंडू वाईड यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न केला होता, त्याला खोदून काढणं भाग पाडलं बॅट्समनला. प्रत्येक षटकामध्ये 10ची गरज आहे. अगदी मिडऑनला कॅप्टन स्वतः महेंद्र जाधव आहेत आणि मला वाटतं विकेट किपर महेंद्र पाटील आहेत. यावेळेला खेचून मारण्याचा प्रयत्न, ऑफसाईडच्या बाहेरून खेचून मारलं होतं चेंडूला, अगदी कार्पेट पाठवलं. मिड विकेटचा फिल्डर वेगाने पुढे येतोय. फिल्डिंग अशीच अटॅकिंग केली पाहिजे. आत्ता महेंद्र पाटील तिथे होते, ज्यांनी तोच क्षेत्र निवडला. त्यांनी सकाळी सुद्धा तिथे एक झेल टिपला होता. विकेट किपर वेगळे आहेत, नावं असे अनेक आहेत, कारण एक गाव नसल्यामुळे आपल्याला नावं लगेच लक्षात येणार नाही आहेत. परंतु छान इथे खेळ सुरू आहे, मस्त. प्रत्येक खेळाडूने इथे अगदी 100% देण्याचा प्रयत्न केलाय. धावा सुरू झाल्यात. धावसंख्या 1 इंडियन संघाची. डीवीएस इंडियन हा वाईड यॉर्कर हाताळलाय सक्सेसफुली. क्या बात आहे, फॅब्युलस पीस ऑफ बॉलिंग फ्रॉम दिस बॉलर मिस्टर दीपक हेअर. त्याचा स्टान्सच मला आधी आवडला होता पूर्णपणे. मी सुद्धा बेभान झालो त्याचं ऍक्शन बघून. अगदी परफेक्ट क्रिकेटर आहे. मला वाटतं DSV जॉबच्या सोबतीला चांगले क्रिकेट पण खेळतोय हा मुलगा मिस्टर दीपक. 30 यार्ड सर्कलच्या आसपास त्याचा रनवे बघा. एक 17 ते 18 पावलांचं रनअप आहे त्याचं आणि वेगाने जातोय. 15 क्रमांक जर्सी. यावेळेला ड्राईव्ह केलाय दीपकला, आडव्या बॅटनी ड्राईव्ह केला. चेंडू वेगाने जातोय आणि वेग धारण केलं तिथे महेंद्र पाटीलला. चेंडू गवसणार नाहीये. 4 रन. चेंडू हाताळला गोलंदाज दीपकने आणि दांडी गोल केली. 3 फळाचित केलं. बॅट्समनला जो आक्रमक झाला होता मिस्टर दीपेशला सुद्धा रिटर्न तिकीट काढून दिलं आणि अगदी संजीवनी प्राप्त करून दिली. आपल्या संघाला जे ब्रेक थ्रूची गरज होती ते ब्रेक थ्रू अखेरीस मिळून दिलं गोलंदाज दीपकने. नवीन बॅट्समन मिस्टर मनोज वखारे येतोय आपल्या मैदानामध्ये, ज्याने कॉमेंट्री सुद्धा केली आहे.
आपण ज्यांची कॉमेंट्री ऐकली जे सुपेगावचे आहेत, मनोज वखारे नाही तर जाधव आहेत, ते जाधव, येस, विनोद वखारे, संदेश वखारेशी आपण नावं घेतली, नवनाथ वखारे अशी नावं घेतोय. आता मनोज जॉईंट होते नवनाथ वखारेला, स्थायिकला मनोज जाधव फ्रॉम सुपेगाव, आणि ते गोलंदाज दीपक समोर तो सामना करेल. हो, आगळा वेगळा डिफेन्सिव्ह फ्रंट फुट डिफेन्सिव्ह स्ट्रोकचा प्रयत्न होता, पंचाचा इशारा षटक संपल्याचा. तर पहिल्या षटकाची सावधी झाली प्रेक्षक हो. लक्ष जिंकण्यासाठी 40 असताना 40चा पाठलाग करत असताना धावसंख्या फक्त आणि फक्त एक गडी बाद, 5 वरती टीम डीएसपी इंडियन्स. 5 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ सिंगल विकेट. 35 धावाची गरज 18 चेंडूंमध्ये. थंडीतलं ऊन अक्षरशः अगदी कठीण असतं म्हणतात, कडक असं, कारण त्या उन्हाची आपल्याला सवय झालेली नसते. जसं आपण उन्हाळा पुढे सरकेल तेव्हा आपण मे जून मध्ये असे ऊन झेलत असतो. म्हणून या ठिकाणी जास्त पाणी सुद्धा प्या, काळजी घ्या आपल्या शरीराची. जेवण कमी करा पण तो लिक्विड जास्त घ्या, पाणी जास्त घ्या, ज्यूस घ्या, पाणी जास्त प्या, ORS घ्या तरी पण चालेल. सर्वात बेस्ट पाणी म्हणजे ORS. डॉक्टर नेहमी सुचवतात आपल्याला, फार गरजेचं आहे आपल्याला आपली एनर्जी मेंटेन ठेवण्यासाठी. इथे चांगला सामना मेंटेन ठेवलाय गोलंदाज दीपकने म्हणू शकतो आपण. 5च धावा दिल्या आणि अगदी जबरदस्त कलात्मक सुरुवात त्यांनी करून दिली आपल्या संघासाठी. आता कॅप्टन सुद्धा अगदी अग्रेसिव्ह झालेत बघा. महेंद्रची जोडी, मिड ऑनला महेंद्र पाटील, मिड ऑफला कॅप्टन महेंद्र जाधव, पूर्णपणे फिल्डिंगची सजावट करत असताना इथे अटॅकिंग फिल्डिंग आणि अटॅकिंग बॉलिंगची अजून गरज आहे. तो आता बॅट्समन सुद्धा अटॅक करतील. नवनाथ आणि मनोज आहेत. मनोज जाधव नॉन स्ट्राईकला नवनाथ वखारे. जणू काय त्यांचंच मैदान आहे, त्या मैदानाची त्यांना माहिती असेल. सीमारेषा किती लांब आहे त्यांना माहिती आहे. माझ्या अंदाजाप्रमाणे एक 48 मीटरची सीमारेषा असेल, जी युजली 60 असते. फार छोटी आहे परंतु हरकत नाही, टेस्ट क्रिकेटसाठी अगदी योग्य आहे. आणि बॉलिंग मार्क होती मिस्टर नरेश. पहिला चेंडू घेऊन रिव्हर्सचा पवित्रा चेंडू हवेत आहे, बॅकवर्ड पॉइंट तिथे बघती बघ. ओ माय गॉड, तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल टिपलाय. याला म्हणतात 100% देणं, याला म्हणतात हम भी किसी से कम नहीं. ले टेक झेल झेल आले. झेल को पकड़ना भी मुश्किल नामुमकिन नहीं था. जैसे डॉन को पकड़ना मुश्किल नामुमकिन नहीं था, नामुमकिन था. आणि मस्त झेल टिपला. डॉन पिक्चरचे डायलॉग गायले ऋतिकने, तो रोषणाई भरा झेल टिपला आणि रोषणाई निर्माण केली, जल्लोष पूर्ण वातावरण निर्मिती केली ऋतिकच्या झेलने. शेवटपर्यंत त्यांनी प्रयत्न सोडले नाही. एकदा निसटला, दुसरा निसटला, तिसऱ्यांदा सांगितलं की आता तुला मी निसटून देणार नाहीये. आता निसटलीस तर आयुष्यभर मला विसरून जा. काल व्हॅलेंटाईन डेला तो म्हणालाच होता, त्याच्या मॅडमला बोलला होता तो मी सोडणार नाही तुला, आणि तू जर सोडलं तर मी तुला पुन्हा शोधणार नाहीये. सॉलिड. तसं त्यांनी झेल टिपला. ती त्याची ताकद होती ऋतिकची. दोन्ही का त्याने आमिषालाच पकडलं. इथे धावसंख्या 5 असताना 2 गडी बाद झाले. फुल टॉस फिरवलाय आणि तिथे झेल अजून. ओ हो हो हो, काय चाललंय. सेकंड अटेम्प्ट पुन्हा एकदा. अरे ऋतिकनी पकडला, मी का पण सोडणार, मी पण सोडणार नाहीये. मी पण व्हॅलेंटाईन साजरा केलाय. फलंदाज बाद. वा, विशाल अश्विनी झेल टिपलाय. तेरा करू गिनगिन के. आता 3-13 कोणाचे वाचतील चित्र स्पष्ट होत चाले, पण तो क्रिकेट आहे शेवटी. धावसंख्या का पुढे जात नाहीये, विकेट पुढे गेल्यात. विकेट क्रमांक 3 पडलं आणि अश्विनी सुद्धा झेल टिपला. ऋतिकनी सुद्धा लाजावत झेल टिपला. तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये अश्विनी 2 अटेम्प्ट वापरले, पण तो झेल काय सुटू दिला नाहीये. मस्त पद्धतीने ते बॅकअप देत आहेत गोलंदाजाला फिल्डर्स. अजून एक उडालाय. आता कोण झेल घेणार. तिकडे महेंद्र पाटील आहे की तिथे, हो, चेंडू गेला आउट ऑफ द पार्क. मोठा उत्तुंग षटकार.
दीक्षितचे फॅन आहेत वाटतं, सगळे गाणे माधुरीचे इथे लागतायत. आणि इथे बघा कान मत दिले महेंद्र यांनी सांगितलं नरेशला की तू चॅनलमध्ये देऊ नको, रडारमध्ये देऊ नको, तुला यॉर्कर वापरायचं आहे, तुला अचूक टप्पा टाकायचा. इथे चेंडूला टर्न केलंय, चेंडूला अगदी गिरकी दिली, फिरकी घेऊन चेंडू जातोय लॉंग लेगच्या दिशेने. 4 रन. व्हॉट अ बॅट, व्हॉट अ बॅटिंग फ्रॉम मिस्टर शैलेंद्र. क्रिकेटचा खेळ आपल्याला काय सांगतो की ज्या बॉलरने लागोपाचे 2 विकेट घेतले होते, जो बॉलर हॅट्रिकच्या उंबरते होता, त्या बॉलरवरती नवीन बॅट्समन जसा आला तो हल्ला बॉल करतोय. तो सांगतोय की मला माहिती नाही की काय विकेट पडल्यात, किती पडल्यात, मी माझा बेस्ट पोझिशन देणारच. तो सांगतोय शैलेंद्र त्या ठिकाणी येऊन की मी हार मानणार नाहीये. त्यांनी 2 फटक्यांमध्ये 10 धावा इथे वसूल केल्या. धावसंख्या पोहोचलेली 16 वर. 15 ऑन द बोर्ड. 5 होत्या त्या 10 वाढल्या, अजून वाढतील. लेग बायच्या रूपाने बहुतेक या धावा जोडल्या. तिथे सुद्धा मिस फिल्डिंग आणि फेकी बघा अंडरआर्म करतायत. फेकी डायरेक्ट रॉकेट करायचे, इथे अंडरआर्म करतायत फेकी. याचं कारण की तिथे प्रॅक्टिसचा अभाव आहे असू शकतं, कारण डीएसवीचे सर्व आमचे कार्यकारी मंडळ आहे, जॉब होल्डर आहेत, जे सेवा करतात डीएसवी मध्ये, त्यांना सुद्धा इथे क्रिकेट खेळायला प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला. नक्कीच सर्व आयोजकांचं, मॅनेजमेंटचा आपण आभार व्यक्त केले पाहिजेत की एक दिवस आपल्यासाठी काढावा. म्हणतात की तो दिवस सोन्यासारखा इथे काढला आणि टुर्नामेंट इथे घडत असताना आपल्या डीएसवीच्या माध्यमातून. टॉस केलाय, फुल टॉस होता, त्याला फुल टोल वसूल करता आला नाही. महेंद्र पाटीलकडे वेगाने जातोय, लॉंगॉनच्या दिशेने तिथे कव्हरिंग केलं जातंय आणि ते धावसंख्या सिंगल पुढे जात असताना पोहोचली आहे 17 वरती. 17 आफ्टर कम्प्लिशन ऑफ 2 ओव्हर्स. 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या आहे 17, लक्ष्य दे 40 धावांचं, म्हणजे अजून 23 धावांची गरज 12 चेंडूंमध्ये. 12-23 समीकरण. डीएसवी डॅशिंग संघाची धावसंख्या 39 झाली होती. 40चा पाठलाग करत असताना इथे डीएसवी इंडियन संघ धावांचा पाठलाग करतोय. यानंतर दुसरा सामना असेल, म्हणजे तो सामना क्रमांक 6 असेल, डीएसवी वॅरियर विरुद्ध डीएसवी टायगर्स. हवा सुद्धा वेगाने वाहू लागली बघा. मस्त आपल्या शरीराला सुखद आनंद प्राप्त होतोय. असा गार वारा आला की आपलं खूपच आनंद मिळत असतो. ज्या वाऱ्यासाठी, ज्या सावलीसाठी, ज्या वातावरणासाठी आपण काश्मीर गाठतो, महाबलेश्वर गाठतो, माथेरान गाठतो, तो वारा इथे पण येऊ शकतो. हे पण काय कमी नाही. आमचं भिनारचं मैदान आहे, डीडी मैदान, अगदी मस्त पद्धतीने अगदी डिझाईन केलेलं मैदान आहे. जणू काय मिनी स्टेडियमचं रूप धारण केलं असं मैदान इथे बनवलंय आणि त्या मैदानात निवडलं आमच्या डीएसवीच्या सर्व मंडळाने. आणि त्या मैदानावरती सुरू असलेली स्पर्धा चॅम्पियनशिप ऑफ डीएसवी 2025. आता कॅप्टन आपल्या हातामध्ये चेंडू घेत असताना महेंद्रजी जाधव. धावा झाल्या 17, 2 मध्ये 17 झाल्या 2 षटकात आणि 2 षटकात पाहिजेत आता 23. 17 केल्या, 23 करायच्यात. आता थोडासा आता हात खोलावे लागतील. समोर बॅट्समन आहे तो मिस्टर मनोज जाधव फ्रॉम सुपेगाव. त्यांनी चांगली कॉमेंट्री सुद्धा केली. हो, यावेळेला अगदी जागा बनून टर्न करायचा होता चेंडू. बहुतेक तिथे एस्टनच्या वरून जातोय की बॅट चिकट असते तर म्हणतात बाजार, असं नाही. पण ते सांगतात की तिथे थाईच्या जवळ जो चेंडू गेला, थाईला लागला, तो ट्रिम केला, थाईला घासून गेला आणि डॉट चेंडू काढला स्कीपर गोलंदाज महेंद्र जाधवने. धावसंख्या 17 वर. 11 चेंडू 23 धावांची गरज. मोठे फटके मारावे लागतील आणि एका बाजूला चांगली बॉलिंग करावी लागेल. असा सामना मरतो नाही. ते खराब चेंडू टाकला, खूपच दूरवरती ठेवला होता. आधीचा चेंडू डाव्या स्टीला थोडासा अगदी लागून गेला होता. हा चेंडू ऑफस्टिकच्या खूपच बाहेर आणि पंचांनी सांगितलं एक्स्ट्रा धाव घ्या, वाईटचा इशारा आहे. धावसंख्या 18. अवांत धाव इथे मिळते. डीएसवी इंडियन्सचे खेळाडू सांगतात की आपण मॅच मध्ये आहोत. कमॉन मॅच गेली नाही, अजिबात नाही गेली. मॅच न्यूट्रल आहे, परंतु असे जर फटके मारले तर मॅच जाणार, मॅच निघणार, मॅच अगदी दूर जाणार तुमच्यापासून. आणि चांगला चेंडू काढला बघा, अगदी परफेक्ट स्टेटरवर होता. अगदी अनिल कुंबळे स्टाईलचा चेंडू अगदी डिलिव्हर केला आणि तो सरळ गेला होता विकेट किपरच्या हातामध्ये. बीट केलं फलंदाज मनोज जाधवला आणि धावसंख्या स्थिर 18 वरती. हा चेंडू सुद्धा अवे फ्रॉम द बॉडी, फटका दुरून मारण्याचा प्रयत्न होता. थोडंसं चेंडूच्या मेरिटनुसार चेंडूला न ओळखता खेळतायत मनोज जाधव त्या ठिकाणी.
टोपी फिरवत आहेत, आवाज दिला जातोय, कमान कमान मनोज, तुला आता हात खोलायचे आहेत, पाय सुद्धा वापरायचे आहेत, पायांचा वापर केला पाहिजे. घर सोडावं लागेल तेव्हा काहीतरी मिळेल. घर सोडलं तर तुम्हाला डीएससी प्रोजेक्ट मध्ये जाता येईल, तर तुम्हाला जॉब हाताळता येईल. घरात बसून जॉब मिळणार नाही, पगार मिळणार नाहीये. काही मिळत असेल तर तुम्हाला आता घर सोडावं लागेल. हो, इथे चेंडूला उडवले सरळ बॅटनी, कव्हर त्या ठिकाणी डीप मध्ये आहे संरक्षण आणि फेकी करेपर्यंत इथे नॉन स्ट्रायकिंगला मनोजने विकेट तिथे गमावलेली आहे. रनआउटच्या माध्यमातून मनोज जाधव बाद. एक धाव कंप्लीट झाली. धाव संख्या पाहतोय आपण 19 झालेली आहे. 19. झालं. अजून या षटकातील 2 बॉल आणि अजून एक षटक म्हणजे 8 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे. या ठिकाणी धाव संख्या झाली ती 19, म्हणजे 8 मध्ये पाहिजेत 21. 8-21 समीकरण आलंय. चांगली बॉलिंग हाताळली, कमबॅक मस्त केलं गोलंदाजाने. कॅप्टन आहे तो उचली गेला चेंडूला, पूलचा पवित्रा घेतला होता, चेंडू उंच जातोय, अंतर नाहीये, झेल टिपला जातोय. फलंदाज फेल होत असताना जल्लो सेलिब्रेशन, आरडाओरडा, शिट्या वाजल्या जात आहेत, पिंपड्या वाजल्या जात आहेत. ढोल ताशे नगारे येतील संध्याकाळी. फलंदाज बाद. लागलीये बॅटिंग करणाऱ्या संघामध्ये, म्हणजे कृष्णा सावंत यांच्याकडे दगदग वाढलेली. त्याचं कारण की संकटामध्ये सापडलाय संघ. धावसंख्या 19 असताना विकेटचं पतन झालं. लास्ट टू गो आणि गोलंदाज इथे विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यात होता, परंतु तिथे आता डॉट चेंडू काढलाय आणि षटक समाप्त झाले. तिसरं 6 चेंडू शिल्लक. आता 6 मध्ये पाहिजेत 21 धावा जिंकण्यासाठी डीएसवी इंडियन संघाला. 6-21. बेटा सिनेमातलं गाणं ऐकलं, बेटा पिक्चर जेव्हा बघितलं तेव्हा असं वाटलं की तो पिक्चर बेटी असावा पाहिजे होता, कारण अगदी डॉमिनेट केलं होतं माधुरी दीक्षितने अनिल कपूरचं परफॉर्मन्सच्या अगेन्स्ट. राजा पिक्चर बघितला तेव्हा सुद्धा वाटलं की संजय कपूर तिथे होता तो काहीच कामाचा नव्हता. अगदी माधुरी दीक्षितने अगदी पूर्णपणे सर्वांना वेळ लावलं. येस, म्हणजे तो पिक्चर राणी पाहिजे होता आणि हा बेटी पाहिजे होता, ज्यामध्ये माधुरी दीक्षितने दोन्ही भावांना अगदी डॉमिनेट केलंय. म्हणजे हे सुद्धा बोलणं गरजेचं आहे. म्हणजे डायरेक्टर लोक नावं पण अशी ठेवतात की ती कधी कधी विचारांमध्ये आपल्याला विचार करण्यात भाग पाडतात. हरकत नाही, चला आपला तो विषय नाही, पण तो थोडंसं मध्ये मनोरंजन डीजेच्या सोबतीला आम्ही पण करतोय. बेटा तो बेटी पाहिजे होता, राजा राणी पाहिजे होती, पण इथे काय पाहिजे होतं, इथे चांगले फटके पाहिजे होते. इथे डॉमिनेट करतोय संघ म्हणजे आमचा डॅसिंग संघ, ज्याने डॅसिंग परफॉर्मन्स केलंय. महेंद्र जाधव साहेबांचा संघ यांनी डॉमिनेट केलं पूर्णपणे संजय सावंत यांनी टीमला, आणि बॅकफूट होते धाडलेला आहे. पिछाडे होते खूपच संघ. डीएसवी इंडियन्स 21 ची गरज 6 चेंडूंमध्ये. ओ, हाफ व्हॉली उडवलाय, स्वतः गोलंदाज जातोय आणि आपल्या फॉलतीमध्ये झेलचा प्रयत्न केला होता, परंतु झेल निसटलाय तिथे. पण अजून एक संधीचं सोनं केलं, याला म्हणतात प्रेझेन्स ऑफ माइंड. क्या बात आहे. रनआउट घेतलाय, झेल सुटला, पण सेकंड संधी तिथे प्राप्त केली. धावसंख्या इथे पाहतो आपण 20 असताना विकेटचं पतन, रनआउट. झेल सोडला गोलंदाजाने, पण तो त्यानंतर मस्त पद्धतीने आमचे इथे नरेश गेले तिथे. नरेश त्याने तिथे गॅदर केला चेंडू, जो फेकी केला होता बॉलरने, आणि त्या संधीचं सोनं केलं. याला म्हणतात की संधी शोधाची असते. संधी मिळाली की त्याला अगदी तुम्ही सोन्यासारखं घडवायचं असतं, पण ज्याला संधी मिळते तो बुद्धिवान नशीबवान असतो. आणि इथे संधी इथे प्राप्त केली, कारण हिरो बनायची वेळ आहे. इथे फेकून दिलाय, स्वीपचा नजारा पेश केलाय, पॅडल स्वीप, ठोकला षटकार नवीन बॅट्समनने, उदयने. कोणी योगेशने सिक्सर मारला. येस, उदय आलाय, परंतु जबरदस्त टायमिंग, बॅटचं स्विंग छान होतं.
योगेश त्याच्यामध्ये दमछक आहे, ड्राव केलाय, खुदून काढलाय, फुलवल्याचा चेंडू होता, वेगाने फिल्डर येतोय, अटॅकिंग फिल्डिंग होतोय, स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला जातोय, स्ट्राईक घेतली तिथे मिस्टेक केली विकेट किपरने, संधी गमावली आणि त्या ठिकाणी कमरेवरती हात बघा गोलंदाजाचे, काय करणार बिचारा गोलंदाज अशा वेळेला. हे सुद्धा आपण प्रात्यक्षिक पाहतोय. हरेश आहे बॅटिंग मध्ये चमकला नाही सामन्यामध्ये, पण त्यांनी बॉलिंग इथे अगदी जबाबदारीने स्वीकारली आहे. त्याच्या बॉलिंगवरती अटॅक केला बॅट्समन योगेशने. आधी आता नशिबाने 2-7 धावा दिल्या, नशिबाची साथ लाभली ती बॅटरला. धावसंख्या 2 पुढे 29 वर. आता 11 धावा पाहिजेत आणि चेंडू शिल्लक आहेत ते 3-11. सामना जवळ येतोय, पारडं जड झालं होतं पण तू षटकाराने जड केलं योगेशने. आता चेंडूला टर्न केलंय, आता 2चा प्रयत्न असेल, वेगाने फिल्डर येतोय, आता फेकी केले, फेकी मध्ये दम नव्हता, फेकी कोणती केली, कुठे फेकतोय, अरे तुला फेकायचं होतं सरवलीला, तुम्ही फेकलं किरवलीला, चुकीचा थ्रो. अशा वेळेला तुमचा अचूक थ्रो गेला पाहिजे, रॉकेट थ्रो गेला पाहिजे. थ्रो चुकीचा होता, फिल्डिंग चुकीची होते. गोलंदाज बघा किती नाराज झालाय, डोक्यावरती हात ठेवतोय, डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा वाहू लागल्यात की काय करणार आता मी नरेश, सांग मला तू. नरेश मी बॉलिंग छान करतो की नाही असं त्यांचं दोघांचं डिस्कशन झालं, पण नरेश त्याला सांगतो की कम ऑन, डोंट नेव्हर गिव्ह अप, सामना सोडू नको. दोन्ही धावसंख्या पुढे 31 वर. 9 पाहिजे 2 चेंडूंमध्ये, 2 मध्ये 9. उडवलाय आता नरेश चेंडूच्या खाली, झेल टिपणार का? यस, दॅट्स इट. हा झेल नव्हे तर मॅच टिपलीये, हा झेल नव्हे तर सामना टिपलाय. कॅच मीन्स मॅचेस, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. फलंदाज बाद. आलेत पण तू त्यांच्या वाट्याला एकच तिथे चेंडू आहे त्यांच्या वाट्याला. बल्ला हात में लेकर जान हथेली पिले आगे मैदान में. लेफ्ट हँडेड आहेत बघा, अगदी हात सुद्धा पुढे करतायत, पूर्णपणे सेटल झालेत. त्यांना उशिरा परंतु उतरवले, पण त्यांची एंट्री लेट आहे, पण तो ग्रेट असतील ते. त्याचा फटका बघा तुम्ही कसा असेल. ओ चेंडू पडला नाही म्हणून इथे चुका केल्या तर अगदी सामना पुन्हा एकदा अंगावरती येऊ शकतो. हरेशने चेंडू बाहेर टाकला, वाईटचा इशारा. धावसंख्या 1 पुढे जात आहे 32 वर. आता 8 पाहिजे सिंगल वरती, 1 चेंडू 8 धावा. आता गोलंदाज जिंकून देऊ शकतो जर काय चुका केल्या तर. या गोष्टी सुद्धा घडल्यात प्रेक्षक क्रिकेटच्या इतिहासामध्ये. येस, लिगल चेंडूची गरज होती आणि ती गरज पूर्ण केली. इथे ड्राईव्ह केला जातोय लॉंग ऑफला, तिथे कव्हर केलं जाईपर्यंत आता सामना समाप्त झाला आणि अशा प्रकारे 7 धावांनी सामना जिंकलाय तो डीएसपी डॅशिंग संघाने. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक, टफ लक डीएसपी इंडियन्स. चला फिल्डिंग साठी